दशरथ पाटील यांच्या एक नार दोन सोनार या कथासंग्रहातून कोंडबाचं कोंबडं नावाची कथा. सह्याद्रीच्या कुशीत उगम पावून तारळ्याला स्पर्श करून पालीच्या खंडोबाचं दर्शन घेऊन तारळी नदी बेलगाम पूर्वेला वाहत होती. तारळीच्या काठावरची खेडी कृष्णा कोयनेच्या खोऱ्या इतपत समृद्ध नसली तरी बेताची का होईना पण समाधानी होती. त्यात बऱ्यापैकी म्हणून सुलगावचा उल्लेख का होईना पण समाधानी गाव. आपलं गाव भलं अन आपण भले असे तिथले गावकरी. कधी कोणाची कुरापत पंचायत नाही. जो तो कष्ट करायचा आणि 2 वेळेला पोटभर खायचा. कधी कोणी माजलं नाही की नसत्या गोष्टीबद्दल कुणी कधी खंत केली नाही. एवढंच कशाला, कोंडबाचंच उदाहरण घ्या ना. कोंडबाच्या लहानपणीच त्याचे आईवडील देवाघरी गेले. तसे त्याला पै पाहुणे देखील दुरावले. पण कोंडबा हिंमत हरला नाही. तो स्वतःच्याच हिमतीवर लहानाचा मोठा झाला आणि त्यानं लग्नही करून घेतले. पण वर्षाच्या आत हिवतापाची साथ येऊन त्यात त्याची बायको दगावली. बायको दगावल्यानंतर त्यानं निर्णय घेतला पुन्हा लग्न करायचं नाही. कोंडबाच शेवटी एकटा राहिला. पण कधी कुणाच्या दाराशी गेला नाही. आपल्या एकलेपणाला विरंगुळा म्हणून त्यानं एक कोंबड्याचं पिल्लू आणलं आणि मोठ्या आवडीने त्यानं नाव ठेवलं गबरू. थोड्याच दिवसात गबरूला कोंडबाचा लळा लागला. कोंडबाचा गबरूचं भारी कौतुक. तो रानमाळात गेला तरी गबरूसाठी अगतीनं लवकर यायचा. कधी कोंडबा वेळी अवेळी शिवारातून घरी आला तर गबरू कुठेही असला तरी साक्षात्कार झाल्यासारखा अगदी त्याच्या पाठोपाठ येऊन उंबऱ्यावर डौलानं उभा राहायचा. मग दाराचं कुलूप काढून कोंडबा, गबरू ये माझ्या लाडक्या, त्याला लाडानं घरात बोलवायचा. तसा गबरू टुनकन उडी मारून कोंडबाच्या पुढ्यात दत्त. लेका, आपलं घरदार सोडून लांब कुठं जाऊ नये. गबरू मन वळवून त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायचा. आपलं भलं की आपलं घर भलं असं असावं. घरादारातनं फिरत राहिलं तर घरावर सुधीक आपलं लक्ष राहतं. शिवारातनं मी कधी लवकर येतोया कधी उशिरा, तर उगा जीवाला लावून घेऊन वाट बघत राहू नये. मी लोकांची मजुरी करतोय, आपल्या पोटाला नको काय? अन कोंडबा गपकन काहीतरी लक्षात आल्यासारखे करून शेतावरून आणलेली पाटी विस्कटू लागतो. पाटीतली निंगडीचं डाळं शेवग्याची भाजी बाजूला ठेवली. पाटीच्या तळाशी ठेवलेल्या भुईमुगाच्या शेंगा पुढ्यात घेऊन ज्वारीचं ठच्चर भरलेलं कणीस गबरूच्या पुढ्यात टाकलं. तोच पुढ्यातल्या शेंगा फोडून कोंडबा 4 दाणं तोंडात टाकत तर 4 गबरूला खायला देऊ. गबरूला खायला देऊ लागला. भुईमुगाचा दाणा कोंडबाच्या हातातून जमिनीवर पडायच्या अगोदर गबरू तो वरच्यावर झेलायचा. तसा कोंबडा चेकाळला. वा र माझ्या गबरू. शेजारची साळू मावशी अगोदर डोकावून बघून मग हळूच घरात आली. कोंडबा, आज दिसाबरोबर परतलास वय शिरप्या. शिलेदाराच्या गेलू होतू पवर एक म्हणता
8-10 साळुंक्या टपकल्या. आता या बायांचं भिरं उतरल्यावर अर्ध्या एकरातल्या शेंगा काढाया किती अवधी. कामाला आलेल्या बायांना कोंडबानं साळुंक्या म्हणून संबोधलेलं. साळूला खटकलं. तिनं लगेच नाकाला मुरडा घातली आणि कोंडवाच्या पुढ्यातल्या शेंगावर नजर रोखली. शेंगा मातूर कारकीसारख्या टपुऱ्या आहेत जणू. वय, म्हणून तर सकाळी जेवणाची भांडी तशीच नाणीत मोहरं सारून गेलो होतो. म्हटलं तेवढ्यात शेर मापटं अधिक पदरात पडल्या तर पडल्या. पर त्या मधल्या आळीच्या सळकाया मळकाया पाखराचं भिरं आल्यासारख्या येऊन त्यांनी समद वावरच येगटलं की. मग काय, येताना गायरानावरच्या गवत्या वेचत आलो झालं. कडूसं पडत आलं होतं. मागच्या ओढीनं साळू मागं फिरली तसा कोंडबाही उठला. मग त्यानं दिवसभराच्या पसाऱ्याची आवरावर केली. तशीच झाडलोट भांडीकुंडी ही कामं उरकून घेतली. देवाला दिवाबत्ती लावली आणि हातासरशी घोटभर चहा करून प्यायला. मग वांगी अन पावट्याच्या शेंगा घेऊन संध्याकाळच्या कालवणाची तयारी करू लागला. बाहेर अंधार पडला होता. तसा त्याला कोंडबा म्हणाला, जा की र बाबा आता खुराड्यात. पण गबरू खुराड्यात जाण्याऐवजी कोंडबाच्या पायावर चोच साफ करीत तिथेच रेंगाळला. तसा कोंडबानं चटकन पाय ओढून घेतला. लबाड, गुदगुल्या करतोस काय? पण गबरू जागचा नाही. अरे मर्दा, दिवसभर तू पोटभर चरायलायसा, आता मला माझ्या पोटापाण्याचं बघू देशील की नाही? मग आणि हायचं की, उद्या सकाळी उठल्यावर पुण्यांदा ये र माझ्या मागल्या. गबरू जणू नाराज झाला. तो उगाचच मान वाकडी तिकडी करीत वेळावत पायात पाय अडकवीत सोप्यातून फिरू लागला. तसं कोंडबाचं काळीज हेलावलं. त्याला वाटलं उगाचच आपण गबरूला बोललो. बिचाऱ्यानं जीवाला लावून घेतलंय जणू. मग कोंडबा त्याची मनधरणी करण्यासाठी कधीतरी कुठंतरी रेडिओवर ऐकलेलं गाणं गुणगुणू लागलं. त्याबरोबर गबरूचा राग पार कुठल्या कुठं पळाला. एव्हाना कोंडबानं कालवणीची पूर्ण तयारी केली होती. गबरूची समजूत काढीतच तो चुलीकडे गेला आणि पुढ्यातलं दिसायचं बंद झाल्यावरच गबरू जाऊन खुराड्यात बसला. सकाळी दिवस उगवल्यावर साळू मावशीनं उठून घरकाम आटोपलं आणि धुणं घेऊन नदीवर आली. नदीच्या कातळावरती एक एक धडूत घेऊन चोळून बुडवून त्याचा पिळा नेटानं पिळून धुण्याच्या दरडावर ढीग लावत होती. तिची ती झणझण बघून पाण्याला आलेली मंजुळा अवाक झाली. साळू काय ग मंजुळा, किती वर्षाचं धुणं काढलंयस म्हणायचं? वर्षाचं ते ग कुठलं, कामाच्या घाईत एक एक धाडूत घरात सांदी कोपऱ्याला पडून राहिलं होतं. आजपासनं दगडू सकपाळाच्या हिरीवर मजुरी मिळाली या. चांगली 1-2 महिन्याची मजुरी हाय. म्हटलं मग धुण्याला कुठून कसा हात लागणार? तेव्हा हातासरशी गवसलं तेवढं घेतलं आणि म्हटलं पाण्यात घालून आणावं झालं. दगडू सपकाळच्या हिरीवर मंजुळानं प्रश्न केला. का, काय झालं? साळू कमरेवर हात ठेवून उभी राहिली. काय नाही बा, आता शेंग सोला संपला तेव्हा मी बी रिकामीच हाय म्हणून म्हटलं. तो म्हणत होता 8-10 जणी बायकाच आहेत, गडी एक बी नाही. जर गडी मिळाला तर बायका वाढवाव्यात.
तर मग आपण कोंडबाला त्याला विचारायला हवं, बघ बाई तू तुझं. मंजुळानं पाण्याची खेप लगबगीने नेऊन घरात ओतली आणि तशीच कोंडबाकडं आली. कोंडबा गबरूला मांडीवर घेऊन कुरवाळीत होता. मंजुळाला बघताच तो सावरून बसला. कसं येणं केलं म्हणायचं, सभागती आले झालं. असं कसं, झाडाचं पान ते सभागती हालत नाही कोंडबा. आता ताकाला जाऊन मडकं कशाला लपवायचं. मंजुळानं खरं ते सांगितलं. तुझ्याकडंच काम होतं तर मग बोल. कोंडबानं कान टवकारले. आज कामाधामाला कुठं जाणार आहेस? अजून तरी कुणी बोलावलेलं नाही. तर मग दगडू सकपाळाच्या हिरीवर येतोस? येतो की. घरात बसून काय अंडी घालायची आहेत? पर काय, गड्याची मजुरी दीडानं आहे म्हणून म्हटलं. होय, दीडानंच की. तसा सगळीकडून रेट आहे. मग जाताना हाक मार, जेवून भाकरी बांधून घेतो. कोंडबाचा स्वतःच्या जमीन जुमला काहीच नव्हता. त्यामुळे त्याला पोटापाण्यासाठी मजुरी करायला लागायची. गडी कधी एक दिवस घरात बसून राहायचा नाही. दगडू सपकाळाच्या विहिरीवरची मजुरी आली तसा तो लख्खकन हल्ला आणि जेवण उरकून रिकामा झाला. दुपारची भाकरी बांधून घेतली आणि गबरूला हाक मारली. गबरू. कोंडबाच्या हाकेसरशी वळचणीचा गबरू धावत आला. विहिरीवर मजुरी आहे तर गबरूला सोबत न्यायचा त्यानं विचार केला होता. मग पाठीत भाकरी, पाण्याचा तांब्या, टॉवेल, एक फाटकी लुंगी अन त्यावर गबरू. कोंडबा मंजुळाच्या वाटेकडं डोळं लावून बसला. जराशानं साळू आणि मंजुळा दोघीही आल्या आणि एका पाठोपाठ एक असे मजूर घेऊन दगडू सपकाळाच्या विहिरीवर गाळ काढू लागले. गबरूला विहिरीच्या काठावर चरायला सोडून कोंडबा विहिरीतला गाळ बायांना पाठीमागून पाटी भरून देत होता आणि गबरू विहिरीच्या काठावर किडे मुंग्या खात कोंडबाकडे पाहत काठा बाजूनं फिरू लागला. दुपार झाली आणि मधल्या सुट्टीत कामगारांनी भाकरी सोडल्या. कोंडबा आणि गबरू झाडाखाली एका बाजूला बसले होते. साळूने त्याला खरडा आणि मेथीची भाजी नेऊन दिली. कोंडबा, कोंबड्याचा किती लळा करतोस? साळू मावशी, गबरू हाय तर मी हाय. एक खिन सुधीक गबरू वाचून चैन पडत नाही. बघ की कसा तुला खेटून राहिलाय, मंजुळा म्हणाली. हे तर काहीच नाही अगं, या चुलीपातूर येतोय. असू देत, एकट्या जीवाला तेवढाच आधार. घरात गबरू असला की उठाउठी दिस जातोय बघ. दुपाराची उन्हं मावळतीकडं ढळली. सर्वांची जेवणं होऊन कामगारांनी वामकुक्षी घेतली होती. त्यामुळे पुन्हा नेटानं कामाला सुरुवात झाली. टॉवेलने कंबर बांधून कोंडबा पाट्यामागून पाट्या गाळाच्या भरून देत होता आणि कुठूनसा ओढ्याच्या काठाला गबरू जीवाच्या आकांताने ओरडला, कुकुचकू. कोंबडा हातातलं फावडं काढून टाकून सरशीवर विहिरीच्या काठावर पळत आला. माळेतल्या बाया कोंबड्याच्या आवाजाच्या दिशेनं पळाल्या आणि मंजुळानं बोक्याच्या तावडीतून गबरूला सोडवून कोंडबाच्या हवाली केला. रानबोका वडून नेत होता. अरे माझ्या राजा. हात पाय गळलेला कोंडबा कोंबड्यावरून जीव ओवाळून टाकत होता. कसा गवसला बाई, नाहीतर हाकना खातचा जायचा. साळू. जाईल कसा. कोंबड्याचा जीव भांड्यात पडला. कोंडबाचा जीव भांड्यात पडला. माझा गबरू
लई नशीबवान हाय तर काय. वाईचे जरी वकूत आला असता तर त्या रानबोक्यानं कोंडब्याचा अगदी चटमट केला असता, मंजुळा म्हणाली. तसा कोंडबानं तारळ्याच्या दिशेनं मोहरा वळविला आणि पालीच्या खंडोबाला नवस मागून घेतलं. देवा खंडेराया, माझ्या गबरूवर तुझी राखण राहू देत. येत्या पुनवला तुला नारळ वाढवीन. मातीची चिमूट घेऊन भंडारा समजून कपाळाला लावली. गेले 2 दिवस कोंडबा कामावर गेला नव्हता. गबरू रिंगी गिंजी होता. त्याच्या मानगुटावर बोक्याचे दात लागले होते. तिथं कोंडबानं बिबा फोडून लावला. बुधवार आणि शनिवार लागोपाठ 2 दिवस दगडू सपकाळच्या विहिरीवर गबरूवरून लिंबू उतरून नेऊन टाकलं. कोणी काय सांगितलं तेवढं कोंडबानं गबरूसाठी केलं आणि 15 दिवसात गबरू ठणठणीत बरा झाला. मगच कोंडबाला हायचं वाटलं. दिवाळी तोंडावर आली म्हणून दगडू सपकाळानं मजुरांचा सर्व पगार चुकता केला. कोंडबानं गबरूच्या आजारपणाच्या काळात खाडं केलं होतं, त्यामुळे त्याचा पगार इतरांपेक्षा साहजिकच कमी होता. तरी पण त्यानं अजिबात नाक मुरडलं नाही. गबरू जगला यापेक्षा त्याला ह्या घडीला काही एक महत्त्वाचं वाटत नव्हतं. आज उमरतचा बाजार. कोंडबानं 100ची नोट कनवटीला लावली आणि बाजाराला निघाला. पण गबरूसाठी त्याचा जीव पुन्हा घुटमळला. गबरूला सोडून बाजाराला जायचं त्याच्या जीवावर आलं. त्यानं गबरूला चुचकारलं तसा तोही येऊन पाण्यात घुटमळू लागला. मग कोंडबानं त्याला अलगद उचललं आणि उमरतची वाट चालू लागला. पेव फुटावं तसा उमरतचा बाजार माणसांनी फुलला होता. रेटारेटी करीत गर्दीतून वाट काढीत कोंडबानं साखर, पावडर, तेल, तिखट, मीठ अशी खरेदी करीत कडधान्य आणि माळवं खरेदी केलं. दुपार झाली होती. मग पारावर बसून त्यानं भाकरी खाल्ली. अर्धी चतकोर भाकरी कुस्कारून गबरूच्या पुढ्यात टाकली. सकाळपासून गबरू काखेत असल्यानं दोघंही अवघडले होते. पारावर दोघांनाही मोकळं वाटलं. मग कोंडबानं आठवणीनं काही बाजार विसरला आहे याचा अंदाज घेतला. आता त्याला फक्त चड्डी आणि खमिसाला कापड खरेदी करायचं होतं. जेवणानंतर त्यानं कापड आळीला जाऊन ते देखील खरेदी केलं. तिन्ही सांज होत आली. दिवसाबरोबर माघारी जावं म्हणून त्यानं गावाकडं मोहरा वळवला. तोच चाबकाला लावलेलं घुंगरू वाजवीत एक जण पुढे आला. 20 रुपये 20 रुपये तो एकसारखा तारसुरात ओरडत होता. चाबकाचं ईस आणि घुंगरू? कोंडबानं विचारलं. अहो गाववाले, घुंगरासहित चाबूक 20 रुपयाला, तो इसम म्हणाला. चाबूक नकोय मला, नुसतंच घुंगरू. ते कशाला? केवढ्याला देतो सांग. ते कशाला, हे कशाला? समद माझ्या गबरूला. डोक्यावरची पाटी मिरवत कोंडबा उत्तरला. बरं मामा, घुंगरू तर घुंगरू. त्या इसमानं एका चाबकाचं घुंगरू काढून कोंडबाच्या हातावर ठेवलं. 5 रुपये असू देत, मला एक दे. एक नाही, 5ही घ्यावं लागतील. नाही करीत कोंडबानं गबरू खातर 5ही घुंगरू खरेदी केली आणि घरात आल्यावर त्यातले मंजूळ नादाची एकाच आवाजाची 2 घुंगरं त्यानं गबरूच्या पायात बांधली. तसा गबरू थया नाचायला लागला आणि कोंडबानं उठून त्याची दृष्ट काढली. कोंडबाचा गबरू आता पायातल्या घुंगरांचा आवाज करीत
गल्लीच्या ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत थुई थुई पळत जायचा. हे बघून कोंडबाला गबरूचं भलतंच अप्रूप वाटू लागलं. दिवाळीचा सण आला. कोंडबा स्वतःची दडूत लिहून सजला. गबरूच्या पायात घुंगरू बांधून अगोदरच त्यानं त्याला नटवला होता. साळूमावशी मंजुळानं तसेच दगडू सपकाळाच्या घराकडूनही कोंडबाला फराळाची ताटं भरून आली. भाऊबीजेच्या दिवशी त्यानं अभ्यंग स्नान केलं, सुवासिक तेल व अत्तर लावलं आणि मग तसाच ओला हात गबरूच्या पंखावरूनही फिरवला. कोंडबा पुढ्यात ताट घेऊन फराळ करायला बसला तसा गबरूही त्याच्या पुढ्यात उगाचच चक्रा मारू लागला. तसा कोंडबा चिडला का जाकी गल्लीतनं थुई नाचत पळत, तशी गबरूने मान उंचावून कोंडबाकडे वेळावली. कुठं म्हणतोस वय? त्या गल्लीतल्या साळकाय माळकाया. तसा गबरू जमिनीवर चोच आपटेत खाली मान घालून गप्प राहिला. अरे माझ्या गबरू, लाजलास वय र? त्यात काय एवढं? तुझी पुरुषाची जात आहे. स्वर्गातल्या इंद्राच्या दरबाराला तू मानकरी. शापित झालास म्हणून तू इथं मृत्यूलोकात आलास. शापित यक्ष आहेस तू, यक्ष. कोंडबाचं बोलणं झालं तसा गबरू तोऱ्यात निघाला. तसा कोंडबाचं काळीज लक्क दिशी हल्लं. गबरू मागं फिर. कोंडबानं त्याला माघारी बोलावलं. हाकेसरशी गबरू मागं फिरला. कोंडबानं ताटातलं मुठभर चिरमुरे गबरूच्या पुढ्यात ठेवले. खा, आज भाऊबीज. सणावाराचा असा उपासपोटी बाहेर जाऊ नगस अन दिसा बरोबर माघारी फिर. उगाच गल्लीच्या ह्या टोकापासनं त्या टोकापतूर दिसलं त्या कोंबडीला गुलांडी दावत उगा लग्नाचा नवरा होऊ नगस. रामासारखं एकवचनी एकबाणी एकपत्नी असावं तरच इब्रत राहती. कोंडबा काबाड कष्ट करायला हैगय करीत नव्हता. सकपाळांच्या विहिरीवरचं काम संपलं तसं त्यानं दुसरीकडं सुद्धा विहिरीवरचं काम पत्करलं. तिथं नवीन विहिरीचं काम सुरू होतं. माती पाठोपाठ मुरुम उकरला गेला आणि मातीखालचा खडकाळ भाग वर आला. मग विहीर मालकानं सुरुंगावर सुरुंग लावले. त्यानंतर दगड धोंड्यानं वाहतूक सुरू होती. अंगात रग होती म्हणून कोंडबाला नेहमीच बुडव्याचा गडी धरला जायचा. प्रत्येक दगडागणिक वाकून उठून कोंडबाची कंबर गायला आली. रोज दुपारनंतर तो डोक्याचा टॉवेल सोडून कमरेला बांधायचा. तेव्हा कुठं त्याची कंबर धरायची. घामानं डबडबलेला कोंडबा हा असा राबायचा, त्याला घाम पुसायला देखील उसंत मिळायची नाही. गरम झालेल्या त्याच्या शरीरावर टपोरे घामाचे थेंब उभे राहायचे. त्यातले काही गळायचे तर बाकीचे पुन्हा अंगावरच्या अंगावर जिरायचे. त्यामुळे कोंडबाला 2-4 दिवसांतच कणकण भरून आली. सकाळी त्याला अंथरुणात मुरकुंडी मारली. संपूर्ण शरीरच गळून पडलं होतं. अंगात बिलकुल थकवा नव्हता. दिवसभर तो काहीच खायला प्यायला नाही. कोणास ठाऊक त्याचं हे आजारपण गबरूला कसं कळून आलं. दिवसभर तो देखील घर सोडून बाहेर गेला नाही. मात्र गल्लीतल्या सर्व कोंबड्या गबरूसाठी कोंडबाच्या दारात बसून रिंगण घालू लागल्या. दारातल्या दारात कोकलायच्या, मात्र उंबराच्या आत जायला दजावत नव्हत्या.
त्यांची ती होत असलेली घालमेल कोंडबा अंथरुणावर पडून बघत होता. तोच नवखी तलंग येऊ का नको येऊ का नको अशी करीत उंबऱ्यावरून टणकन उडी मारून आत आली. तिची ती चालबाजी लगेच कोंडबाच्या ध्यानात आली. तसा तो चांगलाच ओळखून होता. आता तिचा पुढला डाव कोणता असावा याचा कोंडबा अंदाज बांधू लागला. तोच साळूमावशी गपकन दारात आली. कोंडबा, काय ग मावशी? कोंडबा अंथरुणात चुळबुळला. आज दिवसभर कुठं बाहेर दिसला नाहीस? मावशी, समद अंगच कशानं ठणकायला लागल्या आणि रात्रीपासनं कणकण भरून आली आहे नव. हिरीवरचं काम दुसरं काय? वय, मला सोधिक तसंच वाटतं या. पर म्हणून काय असाच अंथरुणात पडून राहतोस? मर्दा, वाईच उठून पोटाला काही बाई खा पी अन डॉक्टरकडे जाऊन ये. काय खावं अशी वासनाच होईना झाली आहे बघ. म्हणून का पोट मारतोस? नाही पर नाही, तू उठ बघू, तोंड धुवून घे, म्या चहा करून देते. असं असं म्हणत साळूमावशी चुलीकडे गेली. कोंडबानं उठून तोंड धुतलं, मग अंथरूण उचलून आळदाणीवर टाकलं आणि आत बाहेर साळूता फिरवला. अगं साळूमावशी, ही नवीन तलंग कुणाची? उमरतच्या बाजारातनं मंजुळानं आणली या. का बरं? काय नाही बा, आपलं सभागती विचारलं. साळूमावशीनं कोंडबाला चहा आणून दिला. ह्यो चहा पी अन डॉक्टरकडं जाऊन ये बाबा. वय, त्याशिवाय मला बरं वाटायचं नाही. एकाएकी साळू गंभीर झाली. कोंडबा, एक विचारू? विचार की. कोंडबानं चहा पिऊन कपबशी ठेवली. नाही म्हणजे? साळूमावशी अडखळली. काय विचारायचं असेल ते विचार. अजिबात आडपडदा ठेवू नगस. म्हणजे आपण सपकाळाच्या हिरीवर कामाला जात होतो तेव्हाची गोष्ट. अगं होय, पर सांगशील का नाही? तेव्हापासनं मला विचारायचं होतं, कोंडबा लगीन का करून घेत नाही? काय हणगा आहे म्हणून? तसा कोंडबाचा चेहरा खरकन उतरला. तो काही एक बोलला नाही आणि साळूमावशीला आपण उगाचच त्याला दुखावलं असं वाटू लागलं. पण कोंडबानं हेतू परस्पर साळूमावशीला प्रश्नाला बगल देऊन विषयांतर केलं. मावशी, डॉक्टर आला असेल, मी एक इंजेक्शन घेऊन येतो आणि त्या हिरीवरच्या मजुरीला रामराम ठोकतो. होय, जा बाबा. अगोदर दवा तर घेऊन शान ये. दवा पाणी घेतल्यावर कोंडबा 2 दिवसात खडखडीत बरा झाला. पण पुन्हा तो विहिरीवरच्या कामावर गेला नाही. त्यानं खुरपं हातात घेतलं आणि ऊस मळ्यात मजुरीला जाऊ लागला. दिवसभर सावलीत बसून काम करायचं. त्यातून भाजीपाला माळवं गवसलं तर खुडून टॉवेलात गुंडाळून घ्यायचा आणि पुन्हा घराकडे परत येताना गवत्या गोळा करीत यायचा. असा त्याचा नित्यनेम सुरू झाला. रोजच्यासारखा आजही तो मजुरीहून घरी आला तर घरात गबरू आणि मंजुळाची तलंग गंमत करीत असलेली ती त्यानं बघितली मात्र अन कोंडबाचं पित्त खवळलं. दाराचं कुलूप काढायच्या अगोदर त्यानं मंजुळाला गाठली. हे बघ, तू तुझ्या तलंगेला दोरी लावून बांधून ठेव. अरे पण का अन कशा पायी? असं म्हणजे तुला
अजिबात ठाऊकच नाही जणू. या बय्या, सांगशील तर ठाऊक होईल. माझ्या गबरूला तिनं नादवलाय. तुझी तलंग आल्यापासनं त्याचा जीव कसा तोळामासा झालाय तो बघितलास काय? मंजुळा समजायचं ते समजून गेली. मग समजावण्याच्या सुरात म्हणाली, त्यापरीस तू तुझ्या कोंबड्याला ताकीद दे. ते का म्हणून? तो माझा अप्रूवाईचा आहे. मी म्हणतो तूच तुझ्या तलंगेला धाकात ठेव. हे बघ, उगा तिन्ही सांजेला भांडण उकरून काढू नगस. गल्लीत तुझाच तेवढा एक कोंबडा आहे, बाकी कुणाचा आहे का? मग तू माझ्याच तलंगेवर कसा अदावत घेतोस? मी म्हणते गल्लीतल्या बाकीच्या कोंबड्या अंडी घालतात त्या कशा सांग बघू. कोंडबाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि पार उतरल्यासारखा त्याचा राग खाटकन उतरला. तरी तो घरी आल्यावर तणतणतच होता. कोंबडा हुतूया सरकदान अंडी खातोय. गल्लीतल्या सर्व कोंबड्या माझ्या गबरूमुळेच अंडी घालतात हे जेव्हा कोंडबाच्या ध्यानात आलं तेव्हा त्याच्या उदार दर्या उसळला. पण ती सागराची भीती काही क्षणच टिकून राहिली. कारण त्याच वेळी कोंडबाला 1-2 अंड्यासाठी 10 दिशा फिरावं लागलं. कोंडबाचा काशिळकर मावसमामा अचानक सुलगावात त्याच्याकडे आला. त्याला बघताच कोंडबा थक्क झाला. कधी नाही ते मामानं कसं काय येणं केलं असावं असा कोंडबाला प्रश्न पडला. पण तो बोलता बोलता काशिळकरानंच सहज उलगडा केला. कोंडबा, मामा, लई दिसानं आलंस आणि आपलं सुदीक कोणीतरी ह्या जगात आहे असं मला वाटू लागलं. पर नुसतं वाटून काय उपयोग? तर मग वाढता येईल मांडवावर चढवायला पाहिजे. मला तुझं हे असलं हुमान ओळखत नाही. तुझ्या लग्नाबद्दल बोलणं काढाया आलोया. माझ्या का बरं दचकलास? मामा, मला कोण बरं पोरगी देणार आहे? का नाही देणार? मी देतो. बोल पुढं. कोंडबा लाजून चूर झाला. त्याच्या तोंडून शब्द फुटेना. कोंडबा, मी भटजीकडे जाऊन पंचांग बघितलंय. त्यांनी सांगितलंय तुम्ही डोळं झाकून तांदूळ टाकून द्या म्हणून मी एक अक्षता घेऊन आलोय. लगीन ठरवायच्या अगोदर. आता भटजीच्याच मुखातनं शबूत बाहेर पडला म्हटल्यावर तरी पण आता वाड्यार लावत बसायचं नाही. येत्या रविवारी आमच्या गावच्या भैरूबाची जत्रा आहे. जत्रेच्या निमित्तानं तू यायचंस. मग त्या पोरगीला बघावीस आणि पोरगीनं तुला. तुम्ही दोघांची पसंती झाली की जत्रा उलगडल्यावर तसेच भैरूबाच्याच देवळात मी तुमचं लगीन लावून देणार. काशिळकरांची सुपारी गाठ पक्की आहे. आपण पुढं बोलायचं नाही म्हणून कोंडबा स्वयंपाकाच्या तयारीला लागला. कधी नाही तो मामा आलाय तेव्हा अंड्याचं कालवण करावं म्हणून कोंडबा अंडी आणण्यासाठी बाहेर पडला. पण कोंडबाला उभ्या गल्लीत एक देखील अंड गवसलं नाही. तसा तो फणफणत बरुडाच्या आळीला गेला आणि रोख पैसे देऊन हातात अंडी घेऊन कोंडबा गल्लीतल्या प्रत्येक घराकडे जळजळीत नजर फेकीत वटवट करीत घरी आला. त्याच्या अंगाची लाही लाही होत होती. पण दाताखाली जीभ धरून त्यानं प्रथम काशिळकराला जेवू घातलं. मग जत्रेला नक्की येईन असं कोंडबानं वचन दिल्यावर काशिळकर निघून गेला आणि कोंडबा कमरेवर हात ठेवून दारात उभा राहिला. अगं ये बोरड्यानो, साळू मावशी बाहेर आली. कोंडबा, कुणाला म्हणतोयस? कुणाला म्हणजे?
गल्लीतल्या सगळ्या कोंबडीवालीसनी ते का म्हणून सगळ्या जणींचा उद्धार करतो. कधी नाही तो माझा पाहुणा आला तर यकीन सुधीक मला इकत अंडी दिली नाहीत. फुकट मागत नव्हतो, रोख पैसे घेऊन फिरलो, पण एकीची बी दानत झाली नाही. अगं घाल काढ्यांनो, माझ्याच गबरूच्या भरोशावर तुमच्या कोंबड्या अंडी घालतात. कोंडबा नाव घेऊन शिव्या दे, मंजुळा फणकारली. ते का म्हणून तू का घरच्या गाईची आहेस? सगळ्या जणी एकाच मायेच्या. कुणाला नवाजायला आणि कुणाला लपवायला नकोय. माझ्या तलंगीनं अंडी घातली असती तरच मी दिली असती ना. मग घातली असती तर म्हणजे आता घालत नाही ना. आता कधीच घालणार नाही. या भैया, तू काय देवर्षी आहेस की काय? मी माझ्या गबरूलाच आजपासनं बाहेर सोडणार नाही. खुशाल बांधून ठेव. मंजुळा मुरका मारून घरात गेली आणि मग कोंडबानं खरोखरच गबरूला घरात बांधून ठेवला आणि त्याला म्हणाला, आजपासनं घराच्या बाहेर पडून बघ. खाद खायची माझी आणि फायदा उभ्या गल्लीचा. वा रे वा गबरू, आता मला कुणाचं सुधीक ऐकायचं नाही. अरे मर्दा, खंडीभर अंड्याचा मालक तू, पर आज तुझ्या मालकाला अंड्यासाठी बुरडांच्या वस्तीवर जावं लागलं. माझी मी येळ मारून नेली. आता उभ्या गल्लीची कशी पंचायत करतो ती बघ. असं तणतणतच कोंडबा गोवऱ्या गोळा करायला पाटी घेऊन बाहेर पडला. तासाभरातच पाटी भरून शेणी आणि कुणाच्या तरी म्हशीचा तुटून पडलेला लोढणा घेऊन आला. लोढणा दारामागे ठेवून कोंडबानं गोवऱ्या परड्यातल्या डिगावर नेऊन ओतल्या. आज त्याची जेवणावर वासनाच नव्हती. जराशानं पदरात असावी म्हणून फडक्यात भाकरी बांधून घेऊन दार लावून नेहमीप्रमाणे मजुरीवर गेला. शिवारात दगडू सपकाळनं त्याला गाठला. कोंडबा, आज तू गल्लीत भांडण केलंस म्हण. वय, कोंडबा मोगम उत्तरला. अंड्यापायी. तेच ते, तुझ्या एका कोंबड्याच्या जीवावर हल्लीतल्या सगळ्या कोंबड्या अंडी घालतात असं तू म्हणालास. मग त्यात खोटं काय आहे? मला खऱ्या खोट्याचा वाद वाढवायचा नाही. फक्त तू तुझ्यात कोंबड्यापासून काहीतरी बोध घ्यावास एवढंच सांगायचं आहे. घेतलाय. आता घोडा मैदान लांब नाही, येत्या आयतवारीच. दगडू सपकाळ निघून गेला. दुपार झाली. कोंडबानं भाकरी सोडली. पण त्याच्या नजरेसमोर गबरू उभा राहिला. इकडे त्याच्या दारात गल्लीतल्या सगळ्या कोंबड्या हवालदिल होऊन कोकलत होत्या. त्या मंजुळाची तलंग तर वेडीपिशी होऊन कोंडबाच्या हुंबऱ्यावरच बसून राहिली. गल्लीत कोंबड्याचा गलका वाढला तशी साळूमावशी बाहेर आली. आज ती कामाला गेली नव्हती. कोंबड्याचं तिला नवल वाटलं. काय ग बाई, वहीक म्हणावं काय होणार? कोंडबाच्या कोंबड्याला हळद लावाया या किती जणी ग जमल्या ती. जाता का नाही सटवायांनो असं म्हणून साळूमावशीने सगळ्या कोंबड्या हुसकावून लावल्या. मग साळूमावशी घरात येऊन सोप्यात अंथरून टाकून वाईच कलंडली. तोच जराशानं कोंडबाच्या घरात कसली तरी धडपड होते असा आवाज तिच्या कानावर पडला. पण तिनं तिकडं दुर्लक्ष केले आणि कूस बदलून पडून राहिली. पण गबरूचं जीवाच्या आकांतानं सुरू असलेले ओरडणं तिला बेचैन करून लागलं. तशी ती उठली आणि कोंडबाच्या दारात आली आणि धडाधडा दार हलवलं. तसा भला मोठा रानबुका मागच्या दाराच्या फटीतून निसटून
बाहेर पळाला. दारामागचा लोढणा गतप्राण झालेल्या गबरूच्या उशाला पडला होता. बहुतेक तो कोंबडा आणि बोक्याच्या झटपटीत पडला असावा. सामसूम होताच साळूमावशी घरी आली आणि संध्याकाळी कोंडबानं दार उघडलं तर समोर ते भयंकर दृश्य. तसा त्यानं गळा काढून रडायला सुरुवात केली. आपण दाराला कुलूप लावलं होतं, शिवाय लोढणा देखील दारामागे ठेवला होता. हे सर्व विसरून त्यानं सूर लावला, कुणी चांडाळानं माझ्या गबरूचा घात केला ग बाई. बघता बघता कोंडबाच्या दारात गावगोळा झाला. त्यात दगडू सपकाळही होता. घडला प्रकार ध्यानात येताच त्यानं लोढणा उचलला आणि हातातला लोढणा कुणाचा असावा याचा तपास सुरू केला. पण लोढणा माझा असं कुणीसुद्धा म्हणेना. सैरभैर झालेला कोंडबा उठला आणि दारातील गर्दीमागे रेटीत गावातून निघाला आणि ढाल गावच्या पोलीस स्टेशनात येऊन हजर झाला. साहेब, माझी फिर्याद आहे. बोला. ठाणे अंमलदारानं कान टवकारले. आज दुपारच्या वक्ताला माझ्या गबरूचा खून झाला. गबरू खून? कोण गबरू? तुमचं नाव काय? गाव कोणतं? कोंडबानं आपलं नाव गाव सांगितलं आणि ठाणे अंमलदारानं शिपायाला बोलावून सुलगावाला जाण्यासाठी पोलीस व्हॅन आणि स्टाफला तयार राहण्याची ऑर्डर दिली आणि कोंडबाची फिर्याद नोंदवू लागले. गबरूचा खून झाला म्हणजे नेमका कसा झाला? कुणीतरी लोढणा फेकून मारला असावा. कुणीतरी? हां, पण लोढणाच फेकला कशावरून? कारण गबरूच्या उशाला लोढणा सापडलाय. मग त्यानं प्रतिकार केला असेलच ना? साहेब, तुम्ही येडं का खुळं? तो कसा प्रतिकार करणार? का नाही करणार? जीवावर बेतलं की. पण साहेब, गबरू कुणी माणूस नाही तर मग? माझ्या कोंबड्याचं नाव गबरू. त्याच्या ठाणे अंमलदारानं हातातला पेन कागदावर आपटला. कोंबडा? अरे, तिकडे पुण्या मुंबईला गुंड लोक कुत्र्याच्या मोतीनं माणसांना मारतात. त्यांची कोणी दखल घेईनात आणि तू म्हणजे तुम्ही चौकशी नाही करणार? चौकशी? साहेबांनी कपाळाला हात लावला. मग कोंडबाची समजूत काढण्यासाठी म्हणाले, फिर्याद नोंदवून घेतली आहे, आम्ही चौकशी करू, पण अगोदर जाऊन त्या कोंबड्याची विल्हेवाट लावा. विल्हेवाट? साहेब, मग पुरावा नष्ट होणार नाही का? तो लोढणा तेवढा जपून ठेवा. घराकडे येताना कोंडबानं पांढरं व कापड आणि फुलाचा हार खरेदी केला. घरी आल्यावर त्या सफेद नव्या कापडात गबरूला अलगद उचलून ठेवून त्याच्या पार्थिवावर फुलांचा हार वाहिला. कोंडबाच्या दोन्ही डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत होत्या. गबरूला अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून परड्यात शेवग्याच्या झाडाखाली दफन केले. मात्र परड्यात शेवग्याच्या झाडाखाली दफन केले. रात्र झाल्यानं सगळा गाव झोपी गेला होता आणि दुःखी कष्टी कोंडबानं घरात स्वतःला कोंडून घेतले. सकाळी मात्र सगळ्यांचा अगोदर साळूमावशी कोंडबाच्या चौकशीला आली. तिनं त्याला पाणी गरम करून आंघोळीला दिलं, मग चहा करून दिला. मग चहाचा घोट घशातून खाली उतरेना, पण चहाचा घोट घशातून खाली उतरेना. साळूमावशी, माझा गबरू, कोंडबानं साद काढला. गप्प लेका, तो आता तुला सोडून गेला, मग मी जगू तरी कसा? कसा म्हणजे? आता बोक्याच्या तोंडाला सपकाळाच्या विहिरीवर
रगात लागलं होतं त्याला कोण काय करणार. बर, तो कोशिळकर तुझं लगीन करून देतो असं म्हणायलाय नव. 2 दिवस काशीलाच जाऊन राहा कसा, अन मग तेथूनच पालीला जाऊन खंडोबाचा नवस फेड. अरे कोंबडं कुत्रं त्यांची जिंदगी ती किती, आपल्याला काय त्याची सोबत जन्मभर पुरी पडणार आहे. तू आपला लगीन करून संसार कर, म्हणजे आपोआपच समद्यांची तोंड बंद राहतील अन तुझ्या तोंडाकडेच बघतील. साळू मावशीने कोंडबाला भरीला घालून काशीला पाठवून दिला. मग जो कुणी कोंडबाच्या चौकशीला येईल तो काशीला लगीन करून घ्यायला गेलाय असं सांगू लागले. जेव्हा दगडू सपकाळच्या ही गोष्ट कानावर गेली तेव्हा त्यानं पक्क ठरवलं की आता कोंडबाला जोडीनच गावात घेऊन यायचं. कारण दगडूचे देखील काशिळात पाहुणे होते. तो आजच तिकडे जत्रेला निघाला होता. जाताना तो मावशीला भेटूनच काशीला गेला. सोमवारी संध्याकाळी पाखरांची वाट पाहावी तशी साळू मावशी कोंडबाची अन त्याच्या बायकोची वाट पाहू लागली. सकाळपासून तिनं कोंडबाच्या घरातील झाडलोट पाणी भरणं असली कामं उरकून ठेवली होती. नवी नवरी घरात येणार सोमवारी संध्याकाळी पाखरांची वाट पाहावी तशी साळू मावशी कोंडबाची अन त्याच्या बायकोची वाट पाहू लागली. सकाळपासून तिनं कोंडबाच्या घरातील झाडलोट पाणी भरणं असली कामं उरकून ठेवली होती. नवी नवरी घरात येणार आल्या आल्या तिला कसलीच तसदी होऊ नये असं साळू मावशीला मनापासून वाटत होतं. शिवाय कोंडबाचा कोंबड्यात जीव अडकलेला तिला ठाऊक होता. म्हणून साळूनं कालच उमरतच्या बाजाराला जाऊन पदराच्या पैशानं एक कोंबड्याचं पिलू आणलं होतं. ते घरात आत बाहेर साळू मावशीच्या भोवतीनं फिरत होते. तोच कोंडबा आपल्या नववधूला घेऊन दारात दत्त. त्याच्या मागोमाग वऱ्हाडाची लवाजमा होताच कोंडबाला बघताच साळू मावशी लगबगीनं तुकडा पाणी घेऊन दारात आली. तिच्या मागोमाग ते कोंबड्याचं पिल्लूही तुरतुरू आलं. तसा कोंडबा अवाक झाला. मावशी, हे पिल्लू तुझ्यासाठी ह्यो नवीन गबरू घेऊन आले बाबा. बर, पालीला जाऊन खंडोबाचा नवस फेडलास होय. आम्ही दोघं जोड्यानं जाऊन नवस फेडला. कोंडबानं पिल्लू अलगत उचलून घेतलं आणि बायकोला म्हणाला, ह्यो आपला गबरू. साळू मावशीनं तुकडा पाणी ओवाळून टाकताच नवरा नवरीनं उजवा पाय उचलून घरात प्रवेश केला. मागोमाग पाहुणे प्रवेशले तसा दगडू सपकाळ दारातूनच म्हणाला, बघा कोंडबाला बायको अन कोंबडं दोन्ही मिळालं. बायको संसाराला आली ते बेसच झालं. पण कोंडबाचं कोंबडं उभ्या गल्लीला पाहिजेल होतं. मंजुळानं सूर ओढला. दशरथ पाटील यांची कोंडबाचं कोंबडं नावाची कथा येथे समाप्त.